नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय क्रमांक 10. भगवान शिवजींकडून श्रीहरींना वरदान. श्री गणेशाय नमः. परमेश्वर शिव श्रीहरींना म्हणाले, हे उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या विष्णू, आता माझी दुसरी आज्ञा ऐक. तिचे पालन केल्याने तू सर्व लोकांमध्ये नेहमीच माननीय व पूजनीय होशील. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लोकात जेव्हा काही दुःख वा संकट उत्पन्न होईल तेव्हा त्याचे निवारण करण्यासाठी तू नेहमी तत्पर राहा. तुझ्या कठीण कार्यामध्ये मी तुला नेहमीच सहाय्य करीन. तुझ्या शत्रूंचा नाश करीन. तू विविध अवतार घेऊन लोकांमध्ये आपली कीर्ती वाढव. सर्वांच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नशील राहा. मी रुद्र रूपाने तुझी व लोकांची सर्व अशक्य कार्ये सिद्धीस नेईन. तू आणि ब्रह्माने रुद्राचे ध्यान करावे. तुम्हा तिघांमध्ये काहीही भेद नाही, कारण तुमच्यामध्ये एकच तत्व अधिष्ठित आहे. तुम्ही तिघेही एकमेकांना पूरक आहात. जो मनुष्य रुद्राचा भक्त असूनही तुझी निंदा करेल त्याचे सर्व पुण्य नष्ट होईल. तुझा द्वेष करणाऱ्याला घोर नरक प्राप्त होईल. तू भक्तांना भोग आणि मोक्ष देणारा होशील. लोक तुला परमपूज्य मानतील. तुझे ध्यान करतील, पूजन करतील. तू दुष्टांचा प्रतिकार व सज्जनांचे रक्षण करशील. तू दैत्यांचा घात व साधुजनांवर अनुग्रह करशील. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर भगवान शिवजींनी माझा हात श्रीहरींच्या हाती दिला व म्हणाले, विष्णू, तू याला संकटसमयी नेहमी मदत करत राहा. तू सर्वांचा अधिपती होशील, सर्वश्रेष्ठ होशील. तू साधकांच्या सर्व इष्ट कामना पूर्ण करशील. जो तुला शरण येईल त्याला मीही आश्रय देईन. तू सर्वांचा जीवलग होशील, सखा होशील. रुद्र हेच तुझे ध्येय असेल. तू रुद्राच्या स्वरूपात नेहमीच माझे ध्यान कर. ते पुढे म्हणाले, आता मी तुमचे आयुर्बल सांगतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस 4000 युगांचा असेल व तितकीच त्याची रात्र असेल. अशा 30 दिवस रात्रीचा 1 महिना आणि 12 महिन्यांचे 1 वर्ष असेल. या कालप्रमाणाने ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. ब्रह्मदेवाचे 1 वर्ष म्हणजे विष्णूचा 1 दिवस. त्या प्रमाणात त्याचे आयुष्य 100 वर्षे आहे. विष्णूचे 1 वर्ष म्हणजे रुद्राचा 1 दिवस. त्या प्रमाणात त्याची आयुर्मर्यादा 100 वर्षे आहे. माझ्या एका श्वासाचा कालावधी 21,600 दिवस रात्र इतका आहे. तितकाच उच्छ्वासाचा कालावधी आहे. अशा 6 श्वासोश्वासांचे 1 पळ, 60 पळांची 1 घटका आणि 60 घटकांचा 1 दिवस होतो. याप्रमाणे माझ्या श्वासांची विशिष्ट संख्याच नाही, म्हणून मी अक्षय आहे. त्यामुळे मज विश्वेश्वराच्या आज्ञेने तुम्ही तुमची कर्तव्ये करावीत असे मला वाटते. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे ब्रह्मर्षी, भगवान शिवजींचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरींनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला. श्रीहरी म्हणाले, हे जगत प्रभो, हे करुणा सिंधू, तुमच्या आज्ञेनुसार मी सर्व कर्तव्ये पार पाडीन. कार्य करत असताना नेहमी तुमचे स्मरण ठेवीन. मला तुमचे क्षणभरही विस्मरण होऊ नये एवढीच प्रार्थना आहे. जो कोणी माझा भक्त तुमची निंदा करेल त्याला तुम्ही अवश्य नरकात टाका. तुमची भक्ती करणारा मला अत्यंत प्रिय होईल. त्याच्यासाठी मुक्ती सुलभ असेल. तुम्ही आमचे महात्म्य वाढवले आहे. तुम्ही आमचे स्वामी आहात. आम्हा बालकांकडून अजाणता काही अपराध घडला असल्यास क्षमा करा.
ते ऐकून भगवानांनी मंदस्मित केले. आमच्या अंगावरून वात्सल्याने हात फिरवला. त्यांच्या पावन हस्तस्पर्शाने आम्ही धन्य झालो. त्यांनी आम्हाला अनेक धर्मांचा उपदेश केला. हितकारक असे अनेक वर दिले. आम्हाला कृपादृष्टीने पाहिले आणि आमच्या देखतच अंतर्धान पावले. नारद जेव्हापासून लिंगपूजा प्रचलित आहे, लिंगामध्ये प्रतिष्ठित असलेले भगवान शिव उपासकांचे सर्व दोष सर्व दुःख हरण करून त्यांना अपेक्षित भोग व मोक्ष देतात. लिंग हे महेश्वरांचे तर लिंगवेदी हे महादेवीचे स्वरूप आहे. सर्व विश्व परमात्मा परमेश्वरातच लय पावतो. लयाचे अधिष्ठान असल्यामुळेच भगवान शिवजींना लिंग म्हटले गेले आहे. हे महामुने, जो मनुष्य शिवलिंगासमीप सत्कर्म करतो त्याला मिळणाऱ्या अगाध पुण्यफलाविषयी मी काय बोलणार? ते सामर्थ्य माझ्यात नाही. अध्याय 10 समाप्त.